रश्मी ठाकरे मातोश्रीहून शिवतीर्थकडे रवाना झाल्यात। मुलगा तेजससह रश्मी ठाकरे शिवतीर्थकडे निघालेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात तिथे रवाना होणार आहे अशी माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रश्मी ठाकरे मातोश्रीहून शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत। मुलगा तेजससह रश्मी ठाकरे शिवतीर्थकडे निघालेले आहेत। मातोश्रीहून त्या शिवतीर्थकडे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात रवाना होणार असल्याची माहिती मिळते। तर मुलगा तेजससह रश्मी ठाकरे शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थवर पोहोचणार आहेत, त्यासाठी रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आता या भेटीचं नेमकं प्रयोजन काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राज ठाकरे सुद्धा इंडिया आघाडीमध्ये येणार अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भात काय नेमक्या चर्चा होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात शिवतीर्थकडे रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आता रश्मी ठाकरे या तेजस ठाकरेंसह शिवतीर्थकडे रवाना झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता या कुटुंबाची पुन्हा एकदा एकत्रितपणे भेट होणार आहे। या भेटीदरम्यान नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, ही भेट नेमकी कशासाठी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, या भेटीचं नेमकं प्रयोजन काय? राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय हे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळते। त्यामध्ये सध्या रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे पुढे गेलेले पाहायला मिळतात। आता थोड्या वेळामध्ये जी इंडिया आघाडीची बैठक ऑनलाईन सुरू आहे, त्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। त्यामुळे ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे देखील शिवतीर्थला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार असल्याची माहिती समजते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे या आपल्या तेजस ठाकरेंसह मुलासह त्या तिथे रवाना झालेल्या आहेत। थोड्याच वेळात त्या पोहोचतील। आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थसाठी रवाना होणार आहेत। आज इंडिया आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीला ते व्हर्च्युअली म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत। ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थकडे रवाना होणार आहेत। या ऑनलाईन बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित आहेत आणि या बैठक संपल्यानंतर शिवतीर्थकडे ते रवाना होतील।